वारी म्हणजे यामध्ये गरीब श्रीमंत, सुशिक्षित असुशिक्षित, लहान मोठे आणि सर्व धर्म समभाव याची प्रचिती आपल्याला येत असते. मात्र आणखी एक पुण्यात असंच जे काम आहे ते केलं जातं आणि त्यामुळे सर्व धर्म समभाव याचा एक संदेश सुद्धा दिला जातो आणि वारकऱ्यांची सेवा सुद्धा केली जाते. आपण नानापेठेत आहोत, जिथे संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा घेते. त्या पालखीच्या अगदी काही अंतरावर म्हणजे निवडुंगा विठोबा मंदिराच्या अगदी काही अंतरावर हे साखळी पीर जो हे आहे तालीम आहे, तर त्यांच्याकडून इथे 40 वर्ष ही मालिशची सेवा दिली जाते आणि ज्यांच्याकडून ही सेवा दिली जाते आपण खरं तर दरवर्षी त्यांना भेटत असतो. यंदा सुद्धा आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. दरवर्षी तुम्ही अशा प्रकारे सेवा देता, काय सांगाल, काय भावना असते? चांगलं वाटते दरवर्षी, त्यासाठी वर्षात एकदा येऊन सगळ्या वारकऱ्यांची सेवा करते. आता आम्ही मुलग्याला पण शिकवते. म्हणजे आधी वडील हे करायचे, त्यानंतर आता त्यांचे मुलं पण करतायत. काय सांगाल, एकूणच काय भावना असते हे सगळं करताना? ते चांगलं वाटतं, ते सहकार्य केल्यावर मालिशचं काम वारकरी लोकांचं. हे किती वर्ष आहे? मी 4-5 वर्ष झालं, पण वडिलांना पहिले सोडायला यायचं इथे कामासाठी. त्यानंतर आता मी पण करतो. आता हे जे तुम्ही तेल ठेवलंय हे साधारण किती लागतं? हे कसलं तेल वापरता तुम्ही? ते जडीबुटीचे आयुर्वेदिक औषध तयार करते. आयुर्वेदिक 40 वर्षापासून हेच काम करते. औषध तयार करते, लावते पेशंटला. बाहेरच्या खरेदी करून आणत नाही. पॅरलेस पेशंटला येते, स्लिप डिस्क, सर्वाइकल स्पॉन्डिलाइटिस, फेस पैरलेस, पूरा पैरलेस हुआ तो भी काम में आता है, पैर मुड़ गया तो भी काम में आता है. अच्छा, हे आयुर्वेदिक तेल आहे. हे साधारण जेव्हा म्हणजे दरवर्षी तुम्ही हे करता, तर दरवर्षी तुम्हाला हे साधारण किती लिटर तेल लागतं जेव्हा तुम्ही हे मसाज वगैरे? इथे आल्यानंतर 5 लिटर तरी लागते. हाँ, पण सर्वात बाद में आपण उधर गांव में भी बना के बेचते और लगाते भी पेशंट. हैदराबाद वरून येऊन करता ही सेवा. किती दिवस येता पुण्यामध्ये? इथे वाऱ्या 4 दिवस राहते. बरं, ज्यांची ही सेवा केली जाते त्या वारकऱ्यांशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका, काय सांगाल, जेव्हा वारीमध्ये चालून आपल्याला थकवा जाणवतो, अशा प्रकारची सेवा मिळते, काय भावना असते? या ठिकाणी सेवा भेटल्यावर खूप आनंद होतो आणि मन प्रसन्न होतं आणि यांच्यातनं सेवा घडली म्हणून यांची कृपा म्हणून आम्ही यांना आशीर्वाद द्यावा. यांनी आम्हाला आमची सेवा केल्याबद्दल ऊर्जा येते का नंतर? खूप ऊर्जा येते. यांच्यामुळं अजून पुढं चालूशी वाटतं आणि मन प्रसन्न होतं. असं प्रत्येक सेवा जी आहे तर ती महत्त्वाची असते आणि त्यामुळेच अशा सेवा दिल्या जातात. आणि आता इथून पुण्यातला जो महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजे जेव्हा वारी आळंदी देहूवरनं निघते आणि त्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करते, तेव्हा आता आजचा दिवस म्हणजे 2 दिवस पुण्यात विसावा असतो. त्यापैकी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो, कारण की पुण्याचा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. बऱ्याच वारकऱ्यांनाही अशी वेगवेगळ्या प्रकारची सेवा दिली जाते. अन्नसेवा असेल, त्यासोबतच आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ज्या आहेत तर त्या दिल्या जातात. आणि हे सगळं झाल्यावर पुण्याचा रामराम घेत ही वारी पुन्हा एकदा सासवडकडून पंढरपूरच्या मार्गाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन स्वप्नील जावळेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.